हॅलो स्टुडंट्स, आज आपण बऱ्याच दिवसांनी भेटत आहोत. फायनान्शियल प्लॅनिंग सुरू केल्यानंतर मी 2 व्हिडिओ टाकले होते. त्या 2 व्हिडिओनंतर आता मला वाटते 8 दिवसाचा गॅप झालेला आहे. तर काही तांत्रिक अडचणीमुळं म्हणजे मोबाईल माझ्याकडे नसल्यामुळं त्याच्यामध्ये काही सेटिंग नसल्यामुळं हा वेळ लागलेला आहे. त्याबद्दल पहिल्यांदा मला क्षमा करा. आता ह्या एवढ्या दिवसानंतर आपण भेटतोय. आता आपण त्याच मागच्याच प्रिव्हियस व्हिडिओमध्ये जे आपण पार्ट बघितले आहे त्याच्या पुढचाच पार्ट फायनान्शियल प्लॅनिंगमधला आता आपण बघणार आहोत. आता थोडंसं मागच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं याचं रिव्हिजन पहिल्यांदा करू. आठवतंय तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही काय काय त्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. तर आपण पहिल्यांदा काय बघितलं होतं, तर आपण बघितलं होतं की हा GST येण्याच्या अगोदर टॅक्स हे कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये घेतले जायचे, मग ते कुठल्या कुठल्या प्रकारचे टॅक्स असायचे आणि ते टॅक्स वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडून घेतले जायचे. नंतर ह्या सगळ्याच टॅक्सचा मिळून एकच टॅक्स तयार झाला आणि त्याला नाव दिलं GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हे आपण बघितलं. त्यानंतर ह्या GST मधला अर्धा भाग जो आहे तो स्टेट गव्हर्नमेंटसाठी असतो, त्याला SGST असं म्हटलं जातं, आणि त्यातला अर्धा भाग जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी असतो, त्याला CGST असं म्हटलं जातं. म्हणजे जो GST आहे त्या GSTच्या हाफ पार्ट SGST आणि हाफ पार्ट CGST हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. म्हणजेच जर 18% GST आहे तर 9% SGST असेल आणि 9% CGST असेल. अर्धा भाग दोन्हीमध्ये स्टेट गव्हर्नमेंटला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला शेअर केलेला असतो. त्यानंतर जेव्हा आपण एखाद्या दुकानामध्ये शॉपिंग करायला जातो त्यावेळेस तुम्हाला कॉम्प्युटराइज्ड जे इनव्हॉइस मिळतं, मग त्या इनव्हॉइसवर असलेली इन्फॉर्मेशन कशा प्रकारे असते आणि ते इनव्हॉइस कसं तयार केलं जातं याचाही अभ्यास आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये केलेला आहे. आठवतंय? मग हे इनव्हॉइस तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तुम्हाला ते अशा प्रकारचे इनव्हॉइस बघायचे आणि त्याच्यावर दिलेली इन्फॉर्मेशन कशा प्रकारे आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला CGST किती % घेतला, SGST किती % घेतला हे तुम्ही त्या इनव्हॉइसवरून अभ्यास करायचा आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं की हे जे टॅक्सचा रेट आहे हा रेट प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळा आहे. म्हणजे जसं आपण बघितलं जेव्हा आपण एअरवेनी ट्रॅव्हल करत असतो त्यावेळेस इकॉनॉमी क्लाससाठीचा GST रेट वेगळा, बिझनेस क्लाससाठीचा GST रेट वेगळा, रेल्वेमध्ये पण त्याच्यासाठीचे जे टॅक्स आहेत ते वेगवेगळ्या रेटने दिलेले आहेत. हॉटेलिंगसाठी पण साध्या हॉटेलसाठीचा टॅक्स वेगळा आहे आणि 5 स्टार हॉटेलसाठीचा टॅक्स वेगळा आहे. म्हणजे याच्यामधला पण GSTचा जो स्टँडर्ड रेट आहे तो स्टँडर्ड रेट हा 18% असतो. GSTचा स्टँडर्ड रेट म्हणजे बहुतेक अशा गोष्टीसाठी 18% एवढा GST घेतलेला असतो. आणि ज्या आपल्या रोजच्या वापराच्या वस्तू आहे, ज्या गरजेच्या नीड आहे आपली, त्याच्यासाठी GST हा 0% असतो. अशा प्रकारचा एक टेबल तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे. तो टेबल तुम्ही आणखीन एकदा वाचून त्याचं रिव्हिजन करून त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवा. टॅक्स इनव्हॉइस कसा बनवायचा हे आपलं झालेलं आहे. आता तुम्ही सगळ्यांनी बुक तुमचं उघडायचं आहे, पुस्तक उघडायचं आहे आणि या बुकमध्ये तुमच्या जो प्रॅक्टिस सेट 4.1 आहे तो प्रॅक्टिस सेट 4.1 आपण आजच्या तासामध्ये बघणार आहोत. तर सगळ्यांनी तुमचे पुस्तक काढा, सोबत वह्या पेन ठेवा आणि माझ्यासोबत तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. आणि या एक्झाम्पलमध्ये काही अडचणी आल्या तर ते मला कमेंटमध्ये सांगायचे आहेत. कुठला काही प्रश्न असेल तर मला सांगायचं आहे. आता यापुढे आपण 8 दिवसाला एकदा आपण Google मीटवर पण क्लास घेणार आहोत, जेव्हा आपल्याला ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेल्या कुठल्या जर तुम्हाला अडचणी असतील तर तेव्हा आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. तर नक्की सगळे व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि त्याच्यामध्ये आलेल्या अडचणी मला विचारा. तर आपण सुरू करूया प्रॅक्टिस सेट 4.1.
आता प्रॅक्टिस सेट 4.1. आता व्हिडिओ थोडासा लॉंग होतो म्हणून हे जे सोपे असलेले प्रश्न आहेत ते मी इथं बोर्डवर लिहित नाही, कारण लिहिण्यामध्येच बराचसा वेळ ह्या व्हिडिओमध्ये जात आहे. मग तुम्ही सगळ्यांनी पुस्तक उघडून हे पहिला जो आपला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1 प्रॅक्टिस सेट 4.1 मधला तो क्वेश्चन नंबर 1 तुम्ही काढायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 जो आहे प्रॅक्टिस सेट मधला तोच आहे की पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स. पवन मेडिकल नावाचं एक दुकान आहे, शॉप आहे, तो मेडिसिन सप्लाय करतो. ऑन सम आणि हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा अतिशय सोपा प्रॅक्टिस सेट आहे. मागची जी इन्फॉर्मेशन आहे हे तुम्हाला थोडीशी जड वाटत असेल, अवघड वाटत असेल, पण हा प्रॅक्टिस सेटमध्ये एकदम शॉर्टली खूप सोप्या प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत आणि ते प्रश्न तुम्ही अगदी हसत खेळत अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकता. त्याच्यामुळं या चॅप्टरमध्ये आपल्याला एक्झाम्पल्स खूप अवघड असणार आहेत किंवा हा चॅप्टर खूप अवघड असणार आहे असं बिलकुल डोक्यात घ्यायचं नाही. अतिशय सोपे सोपे एक्झाम्पल दिलेले आहेत, ते तुम्ही अगदी सहजपणे हे एक्झाम्पल सोडवू शकणार आहेत. अगदी हसत खेळत तुम्ही हा प्रॅक्टिस सेट सोडवू शकाल. तर प्रॅक्टिस सेट 4.1 मधला क्वेश्चन नंबर 1, पवन मेडिकल सप्लाय मेडिसिन्स. ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ GST इज 12%. म्हणजे त्याच्यामधल्या काही मेडिसिन्सवर रेट ऑफ GST 12% आहे हे सांगितलेलं आहे. देन व्हॉट इज रेट ऑफ CGST अँड SGST. किती सोपा प्रश्न आहे बघा. GSTचा रेट दिलेला आहे 12%. हा प्रश्न तर आपण अगदी तोंडी पण सांगू शकतो. जसं आपण आत्ता मी सांगितलं 18% GST असेल, 9% SGST, 9% CGST. त्याचप्रमाणे इथं GST दिलेला आहे 12%. तर CGST किती होईल, मग किती होणार CGST 12%च्या अर्धा. 12%च्या अर्धा म्हणजे 6% आणि SGST किती होईल, CGST आणि SGST दोन्ही इक्वल्स असतील आणि CGST SGST दोन्ही पण 6%च होतील. आता हे फक्त आपल्याला लिहायचं आहे. हा क्वेश्चन तुम्ही सगळ्यांनी तुमच्या वहीवर पुस्तकातला बघून लिहा आणि मग याचं उत्तर जे आहे ते तुम्ही माझ्यासोबत लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 1 साठीचा आन्सर काय दिले इथं, रेट ऑफ GST. पहिल्यांदा लिहा रेट ऑफ GST इक्वल टू 12% हे दिलेलं आहे. नंतर तुम्हाला विचारले व्हॉट इज रेट ऑफ CGST. Therefore rate of CGST इक्वल टू हाफ करायचे आपल्याला GSTच्या रेटच्या हाफ इंटू रेट ऑफ GST हाफ इंटू 12 इक्वल टू 6%. 12%च्या अर्धा 6% म्हणजेच तुम्हाला मिळालेले आहे रेट ऑफ CGST इक्वल टू 6%. रेट ऑफ CGST इक्वल टू 6%. आता तुम्हाला रेट ऑफ SGST, CGST आणि SGST दोन्हीचा रेट इक्वल असणार आहे म्हणून आपण असं लिहू रेट ऑफ CGST इक्वल टू रेट ऑफ SGST. इथं तुम्हाला डबल दोनदा हेच करायची गरज नाही, हे दोन्ही तुम्ही इक्वल आहेत हे लिहा आणि रेट ऑफ CGST इक्वल टू रेट ऑफ SGST इक्वल टू 6% हे आन्सर तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजे खूप सोपा प्रश्न. याच्यामध्ये फक्त GSTचा रेट दिलाय आणि तुम्हाला काय काढायचे, SGST आणि CGSTचा रेट फक्त काढायचा आहे. तर सगळ्यांनी हे एक्झाम्पल माझ्यासोबत लिहून घ्या. आता त्यानंतर आपण पुढचं नंबर 2चं एक्झाम्पल बघणार आहे. क्वेश्चन नंबर 2 बघू. क्वेश्चन नंबर 2 आहे ऑन सर्टेन आर्टिकल रेट ऑफ CGST 9%. देन व्हॉट इज रेट ऑफ SGST. आहे की नाही तोंडी प्रश्न.
CGST 9% आहे, तर SGST पण किती असेल 9%, दोन्ही पण इक्वल आहे. आणि व्हॉट इज रेट ऑफ GST, तर CGSTचा रेट प्लस SGSTचा रेट दोघांचे ॲडिशन केले की आपल्याला काय मिळणार आहे GSTचा रेट. हे फक्त आता इथं आपल्याला लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 तुम्ही पुस्तकातला बघून तुमच्या वहीवर लिहा आणि खाली त्याचा आन्सर लिहा. क्वेश्चन नंबर 2 जे आन्सर आहे ते आपल्याला लिहायचं आहे. काय दिले, रेट ऑफ CGST ऑन सर्टेन आर्टिकल, रेट ऑफ CGST, रेट ऑफ CGST इक्वल टू 9% हे दिलेलं आहे. विचारले रेट ऑफ SGST, मग आपण इथे लिहू रेट ऑफ CGST इक्वल टू रेट ऑफ SGST, कारण हे दोन्ही रेट जे आहेत ते इक्वल आहेत. मग रेट ऑफ CGST हे दोन्ही इक्वल आहेत, तर रेट ऑफ SGST किती येईल, देअरफॉर रेट ऑफ SGST इक्वल टू 9%. त्यानंतर पुढे तुम्हाला विचारले रेट ऑफ GST, रेट ऑफ GST काढायचे. GSTचा रेट म्हणजे आपण इथे लिहिताना असं लिहायचं रेट ऑफ GST इक्वल टू रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ SGST. किती सोपं आहे बघा. रेट ऑफ CGST आहे 9%, रेट ऑफ SGST आहे 9%, दोघांचं ॲडिशन 18%, म्हणजेच रेट ऑफ GST किती आलं, रेट ऑफ GST इक्वल टू 18%. म्हणजे हे दोन आन्सर तुम्हाला या क्वेश्चनमध्ये विचारलेले आहे. रेट ऑफ SGST आणि रेट ऑफ GST CGST दिलेलं आहे. म्हणजे GST तुम्हाला दिलेलं असेल तर SGST आणि CGST तुम्हाला काढता येतं. तसंच तुम्हाला CGST दिलेलं असेल तर SGST आणि GST काढता येतं. तसंच तुम्हाला SGST दिलेलं असेल तर CGST आणि GST काढता येतं. म्हणजे या तिन्हीपैकी कुठलीही एक व्हॅल्यू तुम्हाला माहीत असेल तर त्याच्यावरून तुम्हाला दुसऱ्या व्हॅल्यू, फक्त हे लक्षात ठेवायचे की GSTचा हाफ CGST आणि SGST असतो आणि CGST इक्वल टू SGST. CGST आणि SGST हे दोन्ही काय असतात, इक्वल असतात. एवढं साधं जर तुम्ही हे लक्षात ठेवलं तर तुम्हाला कुठलंही अशा प्रकारचं एक्झाम्पल सॉल्व करता येईल, त्याचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल. आता क्वेश्चन नंबर 3 हे लिहून घेतलं, सगळ्यांनी लिहून घ्यायचंय. आता क्वेश्चन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 3 सगळ्यांनी माझ्यासोबत लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 मेसर्स रियल पेंट. क्वेश्चन नंबर 3 आहे मेसर्स रियल पेंट. सगळ्यांच्या बुकमध्ये हा क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन तुम्ही बघून लिहू शकता. मेसर्स रियल पेंट सोल्ड 2 tins of luster paint, and taxable value of each tin is rupees 2800. पुढे सांगितले इफ रेट ऑफ GST
if rate of GST is 28%, then find amount of GST, then find amount of CGST, and SGST charged in tax invoice. इथे काय सांगितले की रियल पेंटचं जे दुकान आहे, हे जे शॉप आहे, या शॉपमध्ये 2 टीन्स सोल्ड म्हणजे विकलेले आहेत. ह्या शॉपमधून विकले गेले आहेत 2 टीन्स ऑफ लस्टर पेंट्स, म्हणजे लस्टर पेंटचे 2 डबे विकलेले आहेत. आणि टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन, एका प्रत्येक डब्याची किंमत ही ₹2800 रुपये ही एका डब्याची किंमत आहे. If rate of GST is 28%, rate of GST दिलेला आहे 28%, then find amount of CGST and amount of SGST. म्हणजे तुम्हाला CGST किती द्यावा लागेल आणि SGST किती द्यावा लागेल हे तुम्हाला इथे काढायचे. GST चा रेट दिलेला आहे आणि SGST किती द्यावा लागेल आणि CGST किती द्यावा लागेल हे तुम्हाला शोधायचे. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा कुठलाही व्यवहार होतो तेव्हा हा GST CGST हा कशावर द्यावा लागतो तर टॅक्सेबल अमाउंटवर. आपण टॅक्स इनवॉइस मध्ये पण कसं काय लिहिलं होतं की त्याचा रेट किती आहे ते लिहिलं होतं, त्याची क्वांटिटी किती आहे ते लिहिलं होतं आणि पुढे आपण टॅक्सेबल अमाउंट लिहिलं होतं आणि मग त्या टॅक्सेबल अमाउंटवर किती GST CGST आहे आणि किती SGST आहे हे लिहिलं होतं. म्हणजे जेव्हा तुम्हाला GST पे करायचा आहे तो GST कशावर पे करायचा असतो, तो GST हा टॅक्सेबल व्हॅल्यूवर पे करायचा असतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. टॅक्सेबल अमाउंट, टॅक्सेबल व्हॅल्यू. आता इथं टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे प्रत्येक डब्याची टॅक्सेबल व्हॅल्यू, एका डब्याची टॅक्सेबल व्हॅल्यू 2800 दिलेली आहे. मग आपण सुरुवातीला हे लिहून घेऊ. टॅक्सेबल व्हॅल्यू of each tin equal to ₹2800 आणि टोटल टीन्स किती आहेत म्हणजे क्वांटिटी किती आहे, क्वांटिटी 2 टीन्स आहे. मग टोटल टॅक्सेबल अमाउंट किती होईल, therefore टोटल टॅक्सेबल amount equal to 2 into 2800. म्हणजे टोटल किती अमाउंट वर टॅक्स द्यावा लागेल. तर एका डब्याला 2800, तर 2 डब्याचे 2 into 2800 म्हणजे किती झाले ₹5600 एवढा तुमच्याकडे टॅक्सेबल अमाउंट आहे. म्हणजे टॅक्स इनवॉइसवर टोटल जी अमाउंट आहे ती अमाउंट किती असणार आहे 5600 एवढा अमाउंट आहे. आता इथं पुढे तुम्हाला दिलेला आहे रेट ऑफ GST. रेट ऑफ GST इक्वल टू 28%. रेट ऑफ GST 28% आहे. तर आपण रेट ऑफ CGST आणि SGST लिहू शकतो. Therefore रेट ऑफ CGST इक्वल टू रेट ऑफ SGST इक्वल टू 28 चा हाफ. 28 चा हाफ किती होतं 40
SGST आणि CGSTचा रेट आपण कशावरून काढला? GSTच्या रेटवरून. GSTच्या रेटवरून आपण CGST आणि SGST याच्या अर्ध 14% आहे हे लिहिलं. आता आपल्याला GSTचा अमाऊंट किती आहे, अमाऊंट ऑफ CGST आणि अमाऊंट ऑफ SGST हे काढायचे. आता हा CGST आणि SGST हा जो अमाऊंट आहे हा अमाऊंट कशावर पे करायचा आहे आपल्याला? टॅक्सेबल अमाऊंटवर. कुठल्या टॅक्सेबल अमाऊंटवर? टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे त्याच्यावर, म्हणजेच ₹5,600 वर तुम्हाला ते पे करायचे. म्हणून therefore amount of CGST 14% रेट आहे, म्हणून 14% ऑफ ₹5,600 रेट ऑफ CGST इंटू टॅक्सेबल अमाऊंट हे तुम्हाला करायचं आहे. 14% तुम्हाला टॅक्स लागणार आहे 5,600 वर. हे 14% आहे म्हणून अपॉन 100 इंटू 5,600. ऑफ आहे तर ऑफच्या जागेवर इंटू लिहायचं. ₹5,000 हे पर्सेंटेज काढता यायला पाहिजे. 14/100 इंटू कुणाचा पर्सेंटेज काढायचं त्यानं मल्टिप्लाय करायचं. आता हे 2 0 कॅन्सल झाले. इथं तुम्हाला मिळालं 14 इंटू 56. आलं आपलं उत्तर 14 इंटू 56. 14 6 जा 84, 14 5 जा 70, 70 प्लस 8 78 ₹784. एवढं काय आहे? अमाऊंट ऑफ CGST. अमाऊंट ऑफ CGST म्हणजे त्या जेव्हा ह्या 3 विकल्या गेल्या तेव्हा CGST किती द्यावा लागला? ₹784 CGST द्यावा लागला. असाच आता आपल्याला काय करायचे? रेट ऑफ SGST. रेट ऑफ SGSTला परत हे दुसऱ्या वेळेस करायची गरज नाही, तर तुम्हाला फक्त एवढं लिहायचंय therefore रेट ऑफ CGST इक्वल टू रेट ऑफ ने अमाऊंट ऑफ लिहू आपण इथं. अमाऊंट ऑफ CGST इक्वल टू अमाऊंट ऑफ SGST. therefore amount of SGST equal to ₹784. मग फक्त CGST इक्वल टू SGST असं लिहिलं आणि खाली अमाऊंट ऑफ SGST इक्वल टू 784 असं लिहिलं तरी पण बरोबर येतं. मग इथं तुम्हाला खाली उत्तर लिहायचंय अमाऊंट ऑफ CGST अँड SGST चार्ज्ड इन टॅक्स इनवाइस. म्हणून खाली आन्सर लिहा therefore अमाऊंट ऑफ CGST and SGST charged in tax invoice is ₹784 each. दोन्ही पण किती आहे? 784 आहे. हे तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. आहे की नाही सोपं एक्झाम्पल? याच्यामध्ये एक्सरसाइजमधले प्रॅक्टिस सेटमधले एक्झाम्पल्स अतिशय सोप्या पद्धतीचे आहेत. इथं आपण काय केलं? एका टीमचं टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली होती, तर आपण 2 टीमसाठी टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे हे काढलं. त्यानंतर GSTचा रेट दिलेला आहे म्हणून आपण GSTच्या रेटच्या हाफ करून SGST आणि CGSTचा रेट किती आहे तो लिहिला. मग आपण अमाऊंट ऑफ CGST काढलं. अमाऊंट ऑफ CGST काढल्यानंतर मिळालं आपल्याला 14% ऑफ
5600 हा मिळाला ₹784. अमाऊंट ऑफ CGST 784. एवढाच अमाऊंट ह्याचा असणार आहे, SGSTचा असणार आहे, म्हणून अमाऊंट ऑफ SGST इक्वल टू सुद्धा काय आलं 784 आलं. म्हणजे टोटल जो चार्ज टॅक्स इनव्हॉइस आहे तो इनव्हॉइस किती असणार आहे, प्रत्येकासाठी टॅक्स इनव्हॉइसमध्ये चार्ज केलेला CGST आणि SGST 784 असणार आहे. तर हे एक्झाम्पल तुम्ही आता बोर्डवरचं बघून लिहून घ्यायचं आहे. आणि आता या पुढचे जे एक्झाम्पल आहेत याच प्रॅक्टिस सेटमधले हे आपण पुढच्या तासामध्ये बघणार आहोत. धन्यवाद.